अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। उद्या आहे 9 ऑगस्टला श्रावणातील पहिला शुक्रवार आणि या दिवशी नागपंचमी आलेली आहे। श्रावण महिन्यामध्ये येणारा पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी। श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते। या दिवशी नागाची पूजा केल्याने कालसर्पदोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात। म्हणूनच या दिवशी घरोघरी नागदेवताची पूजा केली जाते। त्याचबरोबर या नागपंचमीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सुद्धा सांगितले आहे। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या नागपंचमीला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक फूल आणायचं आहे। हे फूल आणल्यावर कठीणातली कठीण इच्छाही 100% पूर्ण होईल। 7 पिढ्याचं दारिद्र्य हे नष्ट होऊन जीवनातील सर्व अडचणी अडथळे हे दूर होतील। आपल्या कुटुंबाची प्रगती होईल, प्रत्येक कामामध्ये यश मिळेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे 3 उपाय सांगणार आहे। 3ही उपाय खूप प्रभावी आहे आणि या उपायांचं तुम्हाला 100% फळ प्राप्त होईल असे उपाय मी तुम्हाला नागपंचमीला करण्यासाठी सांगणार आहे। आपल्या जीवनातील अनेक अडथळे येत असतात, त्यातून काही लोक बाहेर पडतात तर काही लोक त्यातच राहतात। त्यांच्या जीवनातील अडथळे या कमी होत नाही परंतु त्यामध्ये वाढ होत असते। आपल्या आयुष्यावर हित परिणाम करणारे हे प्रसंग आपल्या कुंडलीमध्ये येऊ शकतात। तुम्ही कालसर्पदोषाबद्दल ऐकलं असेल तर हा दोष आपल्या जीवनामध्ये आल्याने आपल्यावर वाईट आणि चांगला असे दोन्ही परिणाम होतात। कालसर्पदोष असेल तर आपल्या कुंडलीत अनेक शुभ आणि अशुभ योग येत असतात। कुंडलीमध्ये अशुभ योग आल्या तर आपली कोणतीच कामे हे पूर्ण होत नाही आणि शुभ योग आला तर आपल्या इच्छित फळ हे देत असतात। असे हे 2 योग आपल्या कुंडलीमध्ये येत असतात। कुंडलीमध्ये असे अनेक योग आहेत, त्याला काही वाईट म्हटलं जातं, त्यापैकी एक आहे तो म्हणजे कालसर्पदोष। ज्या व्यक्तीला कुंडलीमध्ये कालसर्पदोष आहे तर ती व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्टीने नेहमी असंतुष्ट राहते। काही लोकांना या दोषामुळे संतप्ती प्राप्त होत नाही, संतान प्राप्त होत नाही, तर काही लोकांची मुलं नेहमी आजारी सुद्धा असू शकतात। कालसर्पदोष असल्यामुळे नोकरीमध्ये सुद्धा अडथळे येत असतात। म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये कालसर्पदोषातून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात। पहिला उपाय हा तुम्हाला नवरा बायकोसाठी करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोचे भांडणं होत असतील, कलह होत असतील, एकमेकांचं पटत नसेल तर तुम्हाला उद्या नागपंचमीच्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करायची आहे। श्रीकृष्ण हे प्रेमाचे देवता मानले जाते, त्यामुळे घरामध्ये एकोपा राहण्यासाठी तुम्हाला श्रीकृष्णाचं पूजन करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे, दररोज करायचा आहे। तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्हाला त्याचा जप करायचा आहे। या मंत्राचा मंत्र अगदी सोपा आहे। त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी करायचा आहे। यासाठी तुम्हाला गुलमोहराचं एक फूल आणायचं आहे। हे सहजरित्या तुम्हाला कुठेही मिळेल। गुलमोहराचं एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ आणि तांदूळ टाकायचे आहेत त्या कलशामध्ये आणि ते फूल तुम्हाला घ्यायचं आहे। त्या फुलावर तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे, गाईचं गोमूत्र शिंपडायचं आहे तुम्हाला आणि लाल चंदन तुम्हाला त्या फुलाला लावायचं आहे। हे घेऊन तुम्हाला शिव मंदिरामध्ये जायचं आहे। गेल्यावरती तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करून झाल्याच्या नंतर हे फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे महादेवाच्या पिंडीवरती। इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। पुढचा उपाय आहे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला करायचं आहे। पांढऱ्या रंगाच्या धोत्र्याचं फूल तुम्हाला घरी आणायचं आहे। त्या फुलावरती आणल्याच्या नंतर थोडंसं तुम्हाला जल अर्पण करायचं आहे।
जल अर्पण करून काय करायचं आहे, देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करायची आहे। पूजा करून झाल्याच्या नंतर घराजवळ असणाऱ्या तुम्हाला शिवमंदिरामध्ये द्यायचं आहे आणि हे फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे। अर्पण करून इच्छित मनोकामना तुमची व्यक्त करायची आहे। हे उपाय आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असतो। त्यामुळे हे तुम्हाला फूल अर्पण केल्याच्या नंतर तुम्हाला तिथेच 10-15 मिनिटं शक्य होईल तर तुम्हाला बसायचं आहे। बसणं झाल्याच्या नंतर परत ते फूल तुम्हाला उचलून घेऊन घरी आणायचं आहे। आणल्याच्या नंतर तुम्हाला एक लाल कापड घ्यायचं आहे, त्यात हे फूल ठेवून तुम्हाला याची गाठ बांधायची आहे। याची पोटली तयार करायची आहे। जिथं आपण पैसा ठेवतो त्या आपण पैशाजवळ ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे। हे उपाय कशासाठी करायचा आहे, घरामध्ये बरकत राहण्यासाठी पैशाला, त्यामुळे तुम्हाला हे उपाय करायचा आहे। हे फुलाचा हे तिसरा उपाय आहे, ते करायचा आहे। तिन्ही उपाय अतिशय प्रभावशाली मानले जातात, पण तुम्हाला जो जमेल तो उपाय तुम्हाला उद्या नागपंचमीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।